डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हू वेर दी महार्स म्हणजे महारपूर्वी कोण होते या संदर्भामध्ये पुस्तक लिहिलेलं आहे। परंतु हे पुस्तक सामान्य लोकांना वाचण्यासाठी 2003ला उपलब्ध झालं, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर हे सर्व साहित्य सरकारकडे होतं आणि हा जो त्यांचा शोध प्रबंध आहे हा शोध प्रबंध 2003ला महाराष्ट्र सरकारने पब्लिश केला। हे जे व्हॉल्यूम नंबर 17 आहे, 17 मध्ये हा पार्ट 2 आहे। या पार्ट 2 मध्ये हा शोध प्रबंध 14 पानाचा हा शोध प्रबंध आहे। हा शोध प्रबंध आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी हे हू वेर दी शूद्रापूर्वी कोण होते नावाचं पुस्तक लिहिलं। म्हणजे शूद्र म्हणजे आजचे ओबीसी मराठा, हे ओबीसी आजचे ओबीसी म्हणजे कोण होते यासाठी हे हू वेर शूद्रा नावाचं बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलेलं आहे। हे एक आणखी एक पुस्तक आहे। या पुस्तकाचं नाव आहे द अनटचेबल, म्हणजे अस्पृश्य मूळचे कोण आहेत, म्हणजे एससी कोण आहेत याच्यावर बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं, ओबीसी कोण आहेत यावर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक लिहिलं आणि महार कोण आहेत यावर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक लिहिलेलं आहे। परंतु बाबासाहेब जिवंत असताना त्यांनी ते पब्लिश केलेलं नाही। हे महाराष्ट्र सरकारने 2003ला जो 17वा खंड पार्ट 2 मध्ये जे पब्लिश केलेलं आहे, 14 पानाचा हा रिसर्च आहे की महार। या पुस्तकाचं टायटल वाचून दाखवतो, दी महार्स हू वेर दे अँड हाऊ दे बिकम द अनटचेबल, म्हणजे महार हे पूर्वी कोण होते आणि ते अस्पृश्य कसे झाले या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी हे टायटल दिलेलं आहे। सोबतच या 14 पानाच्या रिसर्च पेपरमध्ये 3 प्रश्नांचे उत्तरे बाबासाहेबांनी दिलेली आहेत। पहिला प्रश्न हा आहे, हू आर दी महार्स, हे महार कोण आहेत नेमके, याच्यावरती पहिला चॅप्टर आहे। दुसरा चॅप्टर याच्यातला आहे, व्हाय दे लिव्ह आउटसाइड द विलेज, महार लोक हे गावाबाहेर का राहतात, हा एक दुसरा चॅप्टर आहे। आणि तिसरा चॅप्टर आहे, व्हाय हॅव दे बीन क्लास्ड ॲज अनटचेबल, महार लोकांना अस्पृश्य का म्हणलं जातं या संदर्भात या 3 प्रश्नांचे उत्तर बाबासाहेबांनी दिलेले आहेत। पहिला प्रश्न, महार हे कोण आहेत, दुसरा प्रश्न, महार हे गावाबाहेर का राहतात, तिसरा प्रश्न, महार जातीला अस्पृश्य का म्हणलं जातं। या 3 प्रश्नांचे उत्तर बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। हा शोध प्रबंध आहे, रिसर्च पेपर आहे। महार हे कोण आहेत या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो मिस्टर विल्सन होता, इतिहासकार विल्सनचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे पहिल्याच याच्यामध्ये, की विल्सन म्हणतो महार कोण आहेत, विल्सन म्हणतो की महाराष्ट्र म्हणजे महारांचे राष्ट्र। मिस्टर विल्सनची ही व्याख्या आहे। महाराष्ट्राची व्याख्या काय केली, महाराष्ट्र म्हणजे महारांचे राष्ट्र। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ही जी विल्सननं जी व्याख्या केलेली आहे ही व्याख्या मला मान्य नाही। मिस्टर विल्सननं जी व्याख्या केलेली आहे महाराष्ट्र म्हणजे महारांचे राष्ट्र, ही मला व्याख्या मान्य नाही। बाबासाहेबाला व्याख्या मान्य नाही। बाबासाहेब काय म्हणतात, बाबासाहेब म्हणतात की मला ही मान्य याच्यामुळं नाही की जर ही व्याख्या मान्य करायची असेल तर आपल्याला एक गोष्ट पाहावी लागेल, जर महाराष्ट्राचं नाव हे महारावरून जर पडलेलं असेल तर महाराष्ट्र नाव हे नंतर असलं पाहिजे, महार नाव हे जुनं असलं पाहिजे, म्हणजे महार शब्द हा जुना असला पाहिजे। आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी जो रिसर्च केला त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना महार शब्द हा कोणत्याही ब्राह्मणांच्या साहित्यात महार शब्द सापडला नाही। नंबर 2, जे बुद्धिस्ट लिटरेचर आहे त्या काळातलं पाली लिटरेचर आहे, त्या पाली लिटरेचरमध्ये सुद्धा महार शब्द सापडला नाही। मित्रांनो, नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे, ज्यावेळेस नेटवर्क स्लो होतं, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे समजून घ्या, पण मी बोलत राहणार आहे। तर महार लोक, बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, महाराष्ट्र शब्द जुना आहे की महार शब्द जुना आहे। तर बाबासाहेबांनी महार शब्दाचे ज्यावेळेस इतिहास बघितला, ब्राह्मणांच्या साहित्यात सापडला नाही, बुद्धिस्ट लिटरेचरमध्ये सापडला नाही। महार शब्द हा पहिल्यांदा कधी सापडला तर महाराष्ट्रामध्ये जे ज्ञानेश्वर होते त्या ज्ञानेश्वराने जी ज्ञानेश्वरी लिहिली
त्या ज्ञानेश्वरीमध्ये 11व्या शतकामध्ये जी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरीमध्ये हा महार शब्द सापडतो. म्हणजे 11व्या शतकात पहिल्यांदा लिखित स्वरूपामध्ये महार शब्द सापडलेला आहे. 11व्या शतकाच्या अगोदर लिखित स्वरूपामध्ये बाबासाहेबांना महार शब्द कुठेही दिसला नाही. मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर महारावरून महाराष्ट्र पडला असेल तर महार शब्द तर 11व्या शतकात लिखित स्वरूपात सापडतो, त्याच्या अगोदर महार शब्द सापडत नाही. त्यामुळं विल्सनचं जे म्हणणं आहे महाराष्ट्र म्हणजे महारांचं राष्ट्र ही चुकीचं आहे. विल्सन बाबासाहेबाला हे मान्य नाही. दुसरं, विल्सनचं आणखी एक म्हणणं आहे की विल्सन म्हणतो की महाराष्ट्राच्या सीमा जिथपर्यंत महार आहेत, जिथपर्यंत महारवाडा आहे तिथपर्यंत महाराष्ट्र आहे असं विल्सन म्हणतो. परंतु बाबासाहेब आंबेडकर हे म्हणतात, म्हणजे विल्सनचं हे जे वाक्याला कोट करून विल्सन आणखी एक गोष्ट म्हणतो की महार हे महाराष्ट्रातले मूळचे रहिवासी आहेत असं विल्सन म्हणतो. बाबासाहेबांना हे म्हणणं मान्य नाही. बाबासाहेब म्हणतात महार हे मूळचे महाराष्ट्राचे नाहीत. हे फार म्हणजे आहेत. हे जे आपल्याला वाटत होतं बाबासाहेबांना लिहिले की महार हे महाराष्ट्राचे मूळचे नाहीत. महाराष्ट्र म्हणजे महारांचा जर इतिहास पाहायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मराठ्यांचा इतिहास आपल्याला बघावा लागेल. कारण बाबासाहेब म्हणतात मराठा समाजामध्ये जे कुळ आहेत, जे 96 कुळ आहेत, ते 96 कुळ महारामध्ये सुद्धा आहेत. जसं की भोसले एक कुळ आहे. आणि बाबासाहेबांनी उदाहरण दिलेलं आहे, जो सातारचा शेवटचा राजा प्रतापसिंग एक क्षत्रिय आहेत की नाहीत हा विचार, याच्यावरती चर्चा ज्यावेळी डिबेट चालू होतं तर ब्राह्मणाने एक दावा केला की प्रतापसिंग हे क्षत्रिय नाहीत. मग त्यांच्या समर्थनामध्ये काही ब्राह्मणाने असा दावा केला की नाही, प्रतापसिंग हे क्षत्रिय आहेत, कारण प्रतापसिंग हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. आणि जे 96 कुळ आहेत त्याच्यातलं एक कुळ आहे भोसले, हे कुळ आहे. आणि हेच कुळ सुद्धा 96 कुळ जे मराठा समाजामध्ये सापडतात तेच कुळ राजपूत समाजामध्ये सुद्धा सापडतात. आणि त्यामुळं राजपूत क्षत्रिय आहेत, त्यामुळं मराठाही क्षत्रिय आहेत, त्यामुळं भोसले क्षत्रिय आहेत, राजा प्रतापसिंग क्षत्रिय आहेत. हे आर्ग्युमेंट उभा केलं. त्याला काउंटर आर्ग्युमेंट त्या काळातल्या ब्राह्मणाने उभा केलं. ते म्हणाले की जर कुळ हेच जर क्षत्रियाचा मानक जर म्हणजे ठरवायचा असेल आणि राजपुतामध्ये कुळ आहेत तेच कुळ मराठा समाजामध्ये आहेत असं जर ठरवायचं जर म्हणलं तर मराठा समाजामध्ये जे कुळ आहेत तेच कुळ महार समाजामध्ये आहेत. मग महार समाजाला क्षत्रियाचा दर्जा द्यावा लागेल, महार लोकांना क्षत्रियाचा दर्जा द्यावा लागेल. हे आर्ग्युमेंट त्या काळातल्या ब्राह्मणांनी उभा केलं. बाबासाहेब हे म्हणतात की महारांचे कुळ आणि मराठ्यांचे कुळ सारखे आहेत. नंबर 1चा मुद्दा आपण बघतो की त्यामुळे महारामध्ये जे आडनाव सापडतात तेच, म्हणजे आपण बघतो की महारामध्ये आडनाव आणि मराठा समाजामध्ये आडनाव सारखे आहेत. बाबासाहेब जे बोलतात की मराठा समाजातले कुळ आणि महार समाजातले कुळ सारखे आहेत ही गोष्ट बरोबर आहे. कारण माझं आडनाव शिनगारी आहे. मी बीड जिल्ह्यातील केस तालुक्याचा आहे. माझ्या गावात म्हणजे शिनगारी आडनावाचे महार लोक आहेत. परंतु बाजूला जो धारोळ तालुका आहे त्या धारोळला शिनगारे आहेत आणि त्या शिनगारे सर्वचे सर्व मराठा आहेत. असे कित्येक उदाहरणं आपल्याला सांगता येतील की महारांची आडनावं आणि मराठ्यांची आडनावं सारखे आहेत. हे जे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ही गोष्ट बरोबर आहे. त्यामुळं मराठ्यांचे आडनाव आणि महारांचे आडनाव सारखे आहेत, मराठ्यांचे कुळ आणि महारांचे कुळ सारखे आहेत. तिसरी गोष्ट बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की महार लोक अभिवादनामध्ये जोहार म्हणतात आणि जोहार शब्द हा योद्धार शब्दाचा अपभ्रंश आहे. म्हणजे जोहार म्हणजे काय तर योद्धार, युद्ध करतात ते योद्धार. तर महार लोक जे अस्पृश्य जातीमधली जी महार जात आहे ते लोक जोहार म्हणतात. बाबासाहेब म्हणतात अस्पृश्यासारख्या दुसऱ्या जाती आहेत जसं की मांगजात, मातंग लोक जोहार म्हणत नाहीत तर मातंग लोक फुरमान म्हणतात. फुरमान शब्द हा फरमान शब्दाचा अपभ्रंश आहे. फरमान म्हणजे कमांड, म्हणजे मातंग लोक फरमान म्हणतात तर चांभार लोक डुफारो म्हणतात. आता डुफारो शब्दाचा काय अर्थ होतो बाबासाहेब म्हणतात मला माहीत नाही, परंतु बाबासाहेबांना हे सांगते अस्पृश्यामधील महार लोक जोहार म्हणायचे आणि महाराष्ट्रामध्ये महारांच्या व्यतिरिक्त आणखी एक जात होती जी जोहार म्हणायची,
ती जात म्हणजे मराठा समाज. आणि बाबासाहेब पुरावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी मालोजी घोरपडेंना जे एक पत्र लिहिलेलं आहे, त्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जोहार म्हणतात. जी मराठाशाही खतम होऊन जी पेशवाई आली, शिवशाही खतम झाली आणि पेशवाई आली, तर मराठा लोक शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत जोहार म्हणत होते आणि पेशवाई आल्यानंतर राम राम म्हणू लागले. राम राम हा आताचा आहे, मराठा समाजाचा जोहार हा जुना आहे. म्हणजे मराठा समाज हे अभिवादनामध्ये जोहार म्हणतात, महार लोक सुद्धा जोहार म्हणतात. मराठ्यांचे कुळ महारांचे कुळ सारखे आहेत, मराठ्यांचे कुळदैवत महारांचे कुळदैवत सारखे आहेत, मराठ्यांची आडनावं महारांच्या आडनावासारखे आहेत. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर एक महत्त्वाचा जो कन्क्लुजनमध्ये येतात आणि कन्क्लुजन मी वाचून दाखवतो. बाबासाहेब काय म्हणतात? बाबासाहेब म्हणतात, महार्स आर नॉट ॲबओरिजिनल्स, म्हणजे महार हे महाराष्ट्राचे मूळचे नाहीत. as well as have been in times past part of the Marathas by race and Kshatriyas by status. महार लोक हे मराठ्यांसोबत बाय रेस, जर मराठा क्षत्रिय असतील तर महार बी मग क्षत्रिय आहेत. महारांचा आणि मराठ्यांचा वंश एक आहे, बाय रेस ही एक आहे. ही बाबासाहेब आंबेडकर ही भूमिका मांडतात. आणि हा प्रश्न शेवटी त्यांनी सोडवला आहे. आणि दुसरा प्रश्न बाबासाहेब हाती घेतात की महार लोक गावाबाहेर का राहतात. बाबासाहेबांनी याचं उत्तर असं दिलेलं आहे, जुन्या काळामध्ये टोळ्या होत्या, टोळींचं रूपांतर नंतर गावामध्ये झालं, त्या स्थिर झाल्या, शेती करू लागल्या. मग एक टोळी दुसऱ्या टोळीवर आक्रमण करायची, त्यामुळं आक्रमण केल्यानंतर सर्व शेतीतला माल ते लुटून न्यायचे. त्यामुळं ज्या गावाच्या टोळी प्रमुखाला असं वाटलं की आपलं गावातलं लढण्यासाठी सैन्य असलं पाहिजे, मग त्यांनी सैन्य निर्माण केलं. मग ज्यावेळेस दोन टोळ्यामध्ये युद्ध व्हायचं, एक टोळी जिंकायची, एक टोळी हारायची. मग जे हरलेले लोक असायचे त्या लोकांना घेऊन जिंकलेले लोक स्वतःच्या गावात यायचे, टोळीमध्ये यायचे आणि गावामध्ये येस असायची, कंपाऊंड असायचं गावाला. हे हरलेले लोक त्यांच्या नातेवाईक नसल्यामुळं ते त्यांना गावाच्या बाहेर ठेवत असत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, हे जे हरलेले लोक आहेत त्या टोळी युद्धामध्ये त्यांना गावाच्या बाहेर ठेवलं गेलं, कारण ते त्यांचे नातेवाईक नव्हते, ब्लड रिलेशनमध्ये नव्हते, म्हणून ते गावाबाहेर राहू लागले. आणि जिंकलेले लोक गावामध्ये राहत असत. एवढाच फरक होता त्या दोघांमध्ये. हरलेले असल्यामुळे इकॉनॉमिक हालत खराब होती. हा एवढाच फरक आहे. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, हे गावाबाहेर का राहतात, कारण त्या टोळी युद्धातून हा प्रकार घडलेला आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, बाबासाहेबांनी तिसरा प्रश्न त्याचं उत्तर दिलं. बुद्धांनी अहिंसेचा प्रचार केला, बुद्धांनी वेदांचा धिक्कार केला, बुद्धांनी यज्ञ जो व्हायचा यज्ञांचा धिक्कार केला, कारण यज्ञामध्ये हजारो गायी कापल्या जायच्या आणि गायीच बैलांना जन्म देतात, गायीच दूध देतात. म्हणजे शेतीचं मुख्य जे प्राणी आहे तो गाय आहे. मग गायीबद्दल बुद्धांनी यज्ञाचा धिक्कार केल्यामुळं मोठ्या प्रमाणावर जे लोक त्या काळात गायी खायचे, बाबासाहेब म्हणतात सर्व लोक गायी खात होते. ब्राह्मण लोक गायी खायचे, गावाबाहेरील लोक सुद्धा गाय खायचे. म्हणजे गाय हे सर्वच लोक खायचे त्या काळामध्ये, ब्राह्मणेतर आणि गावाबाहेरचे लोक सर्व लोक गाय खायचे. परंतु बुद्धाच्या प्रचारानंतर, बुद्धाच्या क्रांतीनंतर गायीबद्दल लोकांमध्ये हे झालं की यज्ञामध्ये गायींचा म्हणजे गाय कापली नाही पाहिजे ही भूमिका सम्राट अशोकाच्या काळात काय झालं तर अशोकानं गोहत्यावर बंदी घातली, म्हणजे गायीला कापण्यावर बंदी घातली. मग अशोकानं ज्यावेळेस गायीला कापण्यावर बंदी घातली, परिणाम असा झाला की गावातल्या लोकांनी गायीचं मटण खाणं बंद केलं, कारण ते कायद्यानं बंद होतं. गाय कापणं गुन्हा होता, परंतु मेलेली गाय खाणं हा गुन्हा नव्हता. गावाबाहेरचे लोक हे हरलेले लोक होते, त्यामुळं इकॉनॉमिकली त्यांच्याकडे आर्थिक दुर्बलता होती, त्यामुळं ते त्या काळात सुद्धा मेलेल्याच गायीचं मटण खायचे. गावातले लोक कापलेल्या गायीचं मटण खायचे. परंतु गायीचे कापण्यावर बंदी आल्यामुळं गावातल्या लोकांनी कायद्यानं बंद झालं गाय खाणं, पण गावाबाहेरचे लोक गाय खाणं त्यांनी सोडलं नाही, कारण ते कापत नव्हते तर मेलेली गाय खायचे. त्यामुळे गावाबाहेरचे लोक मेलेली गाय खायचे. बाबासाहेब पुढे म्हणतात, मग ब्राह्मणांना बौद्ध धर्मानं जी क्रांती केली त्याला रोखायचं जर असेल तर ब्राह्मणांनी एक राजनैतिक डिसिजन घेतला.
एक राजनैतिक डिसिजन घेतला. तो काय होता? गायीला त्यांनी पवित्र घोषित केलं. गाय पवित्र आहे आणि ब्राह्मण लोकांनी स्वतःला शाकाहारी घोषित केलं. म्हणजे बौद्ध धर्माची क्रांती रोखण्यासाठी ब्राह्मणांनी गायीचं मटण खाणं सोडलं, एक. आणि दोन, ब्राह्मण हे लोक शाकाहारी झाले. ब्राह्मण शाकाहारी का झाले? तर बौद्ध धर्माची क्रांती रोखण्यासाठी ब्राह्मणांनी गायीचं मटण का खायचं सोडून दिलं? तर त्या काळातली जी बौद्ध धर्माची क्रांती झाली, धम्माची क्रांती झाली, त्याला रोखण्यासाठी ब्राह्मणाने असा षड्यंत्र केला. आणि मग मेलेली गाय ही पवित्र घोषित झाली आणि ती पवित्र गोष्ट खाणे याला अपवित्र मानलं जाऊ लागलं. म्हणजे गाय पवित्र आहे आणि गायीचं मटण खाणे, मेलेली गाय खाणे हे अपवित्र झालं. आणि त्या अपवित्रतेतून घृणा निर्माण झाली. बाबासाहेब म्हणतात घृणा निर्माण झाली. आणि त्यामुळं काय झालं तर महार लोकांबद्दल घृणा निर्माण झाली आणि त्या घृणेतून अस्पृश्यता निर्माण झाली. म्हणजे अस्पृश्यता का निर्माण झाली याचं असं उत्तर बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आता पहिल्या प्रश्नाचं तरी सुद्धा उत्तर राहतं. ते बाबासाहेब म्हणतात की जर 11व्या शतकापर्यंत पहिल्यांदा महार लोक म्हणजे महार आडनाव सापडतंय, कारण पाली लिटरेचरमध्ये मातंग शब्द सापडतो, मनुस्मृतीमध्ये चांभार शब्द सापडतो, परंतु महार शब्द सापडत नाही. आंबेडकर म्हणतात की लष्कर लोक जे मिलिटरी आहे, ज्यावेळेस मुघलांची मिलिटरी होती, ज्यावेळेस इंग्रज सुद्धा आले होते, इंग्रजांच्या मिलिटरीमध्ये ज्यावेळेस महार लोक गेले, तर हे महार लोक ज्यावेळेस इंग्रजांच्या मिलिटरीमध्ये गेले तर स्वतःच्या जातीच्या रखान्यामध्ये एक शब्द लिहायचे. तो शब्द होता परवारी. महार लोक हा शब्द लिहायचे परवारी. बाबासाहेब म्हणतात हा परवारी शब्द कसा आला? तर परिवार या शब्दाचा अपभ्रंश झाला असावा. परिवारचा अपभ्रंश परवारी. तर महार लोक हा परवारी शब्द म्हणजे ही जातीच्या कॉलममध्ये परवारी लिहायचे इंग्रजांच्या काळामध्ये आणि मोगलांच्या काळामध्ये. तर महार लोकांचं जुन्या जातीचं नाव म्हणजे महार लोकांचं जुनं नाव हे परवारी आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि शेवटी मग महारची व्याख्या काय? ह्या महार शब्दाची व्याख्या काय? तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात महार शब्दाची व्याख्या म्हणजे मृत आहार घेणारे. मृत आहार घेणारे म्हणजे महार. म्हणजे जे लोक मेलेल्या जनावराचं मटण खात होते त्यांना महार म्हणतात. आणि महार शब्द हा आताचा आहे, हा जुना शब्द नाही, हे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर दुसरी आणखी गोष्ट बोलतात. महार म्हणजे कंटिन्यू युद्ध होत राहिले आणि हरलेले लोक गावाबाहेर जमत राहिले, ह्या सर्वच जमा होणाऱ्या लोकांचा जो संग्रह आहे त्याला महार म्हणतात. ही कंपोजिट गोष्ट आहे, हे मिश्रण आहे. आणि हे लढवय्ये लोक होते, हे लढाकू लोक होते, हे लढाकू लोकांचं मिश्रण म्हणजे महार आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. त्यांना अगोदर परवारी म्हणत, परंतु मृत आहार घेतल्यामुळं आताच्या काळामध्ये त्यांना महार म्हणतात. असा हा 14 पानाचा रिसर्च पेपर शोध प्रबंध बाबासाहेब आंबेडकरांचा व्हॅल्यूम नंबर 17 जे महाराष्ट्र सरकारनं बाबासाहेब आंबेडकरांचे रायटिंग अँड स्पीचेस पब्लिश केलेले आहेत त्याच्यातल्या 17व्या व्हॅल्यूममध्ये ही गोष्ट पार्ट 2 मध्ये पेज नंबर 137 यामध्ये हा प्रबंध आहे. आपल्याला फक्त हुवेर शूद्रा हे पुस्तक माहीत होतं किंवा द अनटचेबल हे माहीत होतं. म्हणजे बाबासाहेबांनी ओबीसी कोण आहेत म्हणजे शूद्र कोण आहेत हे लिहिलेलं आहे, एससी कोण आहेत म्हणजे अस्पृश्य कोण आहेत हे सुद्धा लिहिलेलं आहे, आणि महार कोण आहेत यावर सुद्धा हा प्रबंध त्यांनी लिहिलेला होता. परंतु 6 डिसेंबरला त्यांचं निर्वाण झाल्यामुळं, महापरिनिर्वाणामुळं ते पुस्तक पब्लिश झालं नाही. कदाचित हे अधुरही असेल पुस्तक, परंतु ह्याच्या ज्या मनुस्क्रिप्ट आहेत ते त्यांचं जे लिखित साहित्य आहे हे महाराष्ट्र सरकारकडे होतं आणि 2003ला ते पब्लिक झालं. 2003च्या अगोदर हा लोकांना माहीत नव्हता. आणि हा रिसर्च पेपर बाबासाहेब आंबेडकरांनी महार समाजावरती वेगवेगळे पुस्तक जे लिहिले आहेत, लेखकांनी लिहिले आहेत, हा सर्व समज बाबासाहेब दूर करतात आणि एक नवीन रिसर्च वाचला. हा रिसर्च प्रत्येक महार जातीतील म्हणजे आता ज्यांना आपण बौद्ध म्हणतो त्यांनी हा वाचला पाहिजे, अभ्यासला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, आणि या सिद्धांताला आणखी काय विस्तारित केलं जाऊ शकतं का हे बी बघितलं पाहिजे. आणि मी आग्रह करेन की हे पुस्तक प्रत्येकानं वाचाल. हीच जर आपण वाचू तर वाचणार आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड वाचन केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे, ते आपण वाचलं पाहिजे. धन्यवाद. जय भीम.